अधिक अमावास्येला 33 दिव्यांचा उपाय का करावा, कधी करावा, संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, आज आपण अधिक अमावास्येच्या दिवशी केला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धेचा उपाय म्हणजे 33 दिवे लावण्याचा उपाय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अनेक लोक हा उपाय करतात, पण त्यामागचे धार्मिक महत्त्व, योग्य वेळ, पूजेची पद्धत आणि त्याचे फायदे याबद्दल सर्वांना माहिती नसते। जर तुम्हीही अधिक अमावास्येच्या दिवशी 33 दिवे लावण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा। अधिक अमावास्या म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार जेव्हा एखादा अतिरिक्त महिना येतो, तेव्हा त्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते। हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो। या महिन्यात येणारी अमावास्या अत्यंत पुण्यदायी मानली जाते। अधिक अमावास्येच्या दिवशी स्नान, दान, जप, तप, पूजा, व्रत आणि दीपदान यांना विशेष महत्त्व दिले जाते। या दिवशी केलेले धार्मिक कार्य अनेक पटींनी फळ देते अशी श्रद्धा आहे। 33 दिव्यांचे महत्त्व काय? सनातन धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आढळतो। अनेक विद्वानांच्या मते 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या दिव्य शक्ती किंवा देवता आहेत। 33 दिवे लावण्यामागे हीच भावना असते की सर्व दैवी शक्तींचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत। दिवा हा प्रकाशाचे प्रतीक आहे। प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा, प्रकाश म्हणजे अंधारावर विजय। जेव्हा भक्तिभावाने 33 दिवे लावले जातात, तेव्हा घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी धार्मिक मान्यता आहे। 33 दिवे नेमके कधी लावावेत? हा प्रश्न अनेकांना पडतो। अधिक अमावास्येच्या दिवशी 33 दिवे लावण्यासाठी सर्वात शुभ वेळ म्हणजे प्रदोषकाळ मानला जातो। प्रदोषकाळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा कालावधी। साधारणपणे सूर्यास्तानंतर 45 मिनिटांपासून पुढील 2 तासांचा काळ अत्यंत शुभ मानला जातो। या वेळेत देवपूजा, दीपदान आणि लक्ष्मीपूजन करणे विशेष फलदायी मानले जाते। जर काही कारणामुळे प्रदोषकाळात शक्य नसेल तर अमावास्या तिथी सुरू असताना संध्याकाळी दिवे लावू शकता। 33 दिवे कुठे लावावेत? अनेक लोकांना हा प्रश्न पडतो। तुम्ही 33 दिवे खालील ठिकाणी लावू शकता: देवघरात, तुळशी वृंदावनाजवळ, घराच्या अंगणात, मुख्य दरवाजाजवळ, मंदिरात, पिंपळ वृक्षाजवळ, नदी किंवा तलावाजवळ दीपदान स्वरूपात। जिथे स्वच्छता आणि सात्विक वातावरण असेल तिथे दिवे लावणे उत्तम मानले जाते। 33 दिव्यांसाठी कोणते तेल वापरावे? तुपाचे दिवे सर्वात शुभ मानले जातात। जर तूप उपलब्ध नसेल तर तिळाचे तेल, गाईचे तूप, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल यांचा वापर करू शकता। तुपाचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि तिळाच्या तेलाचा दिवा पितृशांतीसाठी शुभ मानला जातो। 33 दिव्यांचा उपाय कसा करावा? सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, घर आणि देवघर स्वच्छ करावे, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदैवताची पूजा करावी। संध्याकाळी 33 दिवे तयार करून ठेवावेत। दिव्यांमध्ये तेल किंवा तूप भरावे, कापसाच्या वाती ठेवाव्यात। प्रथम गणपतीचे स्मरण करावे, नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। सर्व दिवे एकामागून एक प्रज्वलित करावेत। दिवे लावताना मनात सकारात्मक संकल्प करावा। कुटुंबाच्या सुखद समृद्धीसाठी प्रार्थना करावी। यावेळी कोणते मंत्र म्हणावेत? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम नमो नारायणाय, विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त, लक्ष्मी अष्टक यापैकी कोणताही मंत्र श्रद्धेने म्हणू शकता। 33 दिवे लावल्यानंतर काय करावे? देवाजवळ बसून काही वेळ ध्यान करावे, मंत्र जप करावा, आरती करावी, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी। घरातील सर्व सदस्यांनी दिव्यांचे दर्शन घ्यावे। दिवे स्वतःहून विजेपर्यंत जळू द्यावेत। 33 दिव्यांचा उपाय केल्याने काय लाभ होतात? धार्मिक मान्यतेनुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनःशांती मिळते, देवकृपा प्राप्त होते, कुटुंबातील कलह कमी होतो, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते, आध्यात्मिक प्रगती होते, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते, पितरांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती दूर राहतात। 33 दिवे लावताना कोणती काळजी घ्यावी? दिवे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावेत, ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवावेत। दिवे लावताना घाई करू नये, मन शांत ठेवावे, राग, मत्सर आणि वाईट विचार टाळावेत। पूजा करताना मोबाईल किंवा इतर व्यत्यय टाळावेत। अधिक अमावास्येला आणखी कोणते उपाय करता येतात? दानधर्म करणे, अन्नदान करणे, गरिबांना वस्त्रदान करणे, गायीला चारा देणे, पक्ष्यांना धान्य टाकणे, पिंपळ वृक्षाची पूजा करणे, विष्णू सहस्रनाम पठण करणे, भगवद्गीता वाचन करणे, तुळशी पूजन करणे, दीपदान करणे। घरातील महिलांनी काय करावे? महिलांनी माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी, हळद कुंकू अर्पण करावे, कमळाचे फूल अर्पण करावे, श्रीसूक्त पठण करावे, कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी।
पुरुषांनी काय करावे? भगवान विष्णूची पूजा करावी, दानधर्म करावा, वृद्धांचा आदर करावा, सात्विक जीवन जगण्याचा संकल्प करावा. अधिक अमावास्येचे आध्यात्मिक महत्त्व.